नमस्कार, मी तुमचा सच्चा साथी ओटी सर। आज आपण अतिशय महत्त्वाचं टीईटीचं जे काही विषय आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याविषयी बघूया। आपण जास्त वेळ घेणार नाही, प्रश्नांकडे वळूया। आपण फक्त विनंती एवढीच आहे, हे म्हणू नका की सर तुम्ही काय म्हणता जी, लाईक करा, सबस्क्राईब करा, काहीच करू नका। विनंती एकच आहे की ज्या ताई किंवा जे भाऊ हा गुरुजी लोक त्यांच्या मोबाईल जर सरळ असेल तर काय करून घ्यायचं, आडवा करून घ्यायचं। तर पहिला प्रश्न बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र 30 मार्क आहेत आणि 30 पैकी 30 आपल्याला कसे घेणे आहे हे आपण बघूया। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊन आलेले आहोत आणि हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला 30 पैकी 30 तर मार्क मिळवून देतील। कशामध्ये? बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामध्ये। पण टीईटीच्या इतर सुद्धा जे विषय आहेत त्याच्यामध्ये कसं आपण प्रश्न अटेम्प्ट करायचं या सुद्धा आपण काय करूया, मार्गदर्शन करूया। तर पहिला प्रश्न आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न काय म्हणत आहे की बाल विकासाच्या संदर्भात चुकीचे विधान कोणते? चुकीचे विधान आपल्याला काय करायचे आहे, शोधून काढायचे आहे। तर पहिला जे इथं दिलेलं आहे की विकास ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे, त्यानंतर विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची आहे। आता या ठिकाणी आपण बघितलं आहे की विकास ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे, गुरुजी बरोबर आहे। विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची असते, नाही भाऊ, ही अखंडित स्वरूपाची असते। म्हणजे हा तर चुकीचे वाटते। तिसरा पण बघून येऊया, विकासाची प्रक्रिया अखंड चालणारी असते, हे तर बरोबर आहे। त्यानंतर विकास होत असताना सूक्ष्मपणे होत असते, हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजे चुकीचे विधान कोणते? तर विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची असते। क्लिअर? ठीक आहे। दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। बालवाडी व अंगणवाडीचे शिक्षण कोणत्या अवस्थेत दिले जाते? बालवाडी व अंगणवाडीचे शिक्षण हे कोणत्या अवस्थेत दिले जाते? आता लक्षात द्यायच्या अवस्था, हेच मी काय करत होतो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अवस्था सांगत होतो। आता अवस्था सांगताना काय करावं लागते, उदाहरणं पण द्यावं लागते। पण एका नालायक माणूस म्हणते बेवडा कुठचा मास्तर। आता मला हा सांगा, उदाहरण विदाऊट उदाहरण आपण विद्यार्थ्यांना शिकवूच शकत नाही। आता उदाहरण समजा असे असले, जसं रोगी तसा इलाज करावा लागते, उदाहरणं सुद्धा तसे द्यावे लागते। तर याच्यामध्ये बालवाडी व अंगणवाडीचे शिक्षण कोणत्या अवस्थेत दिले जाते? तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत। नवजात अवस्था, अरे एवढूशा माणसाला का द्यायची? शैशवावस्था, किशोरावस्था आणि कुमारावस्था। आता बालवाडी आणि अंगणवाडीमध्ये किशोरावस्था तर येणारच नाही, कुमारावस्था येणारच नाही, नवजात एवढ्या लहानला तर करतच नाही, मग वाचला कोणता? तर शैशवावस्था। आपल्याला काय करायची की आपली सतसत विवेक बुद्धी सुद्धा वापरून काय करायचं आहे, प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया। पुढला प्रश्न इथं काय म्हणत आहे की वर्गातील उत्तम शिक्षक असे जे प्रश्न आहेत असं समजायचं की मी एक आदर्श शिक्षक आहे, असंही शकता तुम्ही। कारण की यावेळची टीईटी मोठी मजाकी आहे, कारण की यावेळी जुने गुरुजी पण टीईटी देत आहेत। तेच नोकरी चाली जाईल, जुन्या बाई पण परीक्षा देत आहेत आणि ज्यांनी डीएड बीएड केलं आहे ते गुरुजी सुद्धा काय करत आहेत, परीक्षा देत आहेत। दोघांसाठीही खतरा आहे। कसा खतरा आहे? समजा जुने गुरुजी नापास झाले कंटिन्यू 2 वर्षापर्यंत, तर नोकरी गेली। तुमचे स्वतःचे पोरं हसतील ना जी, पप्पाजी पास झाले नाही म्हणून नोकरी गेली, मम्मी पास झाली नाही म्हणून नोकरी गेली। ठीक आहे, तुमचे स्वतःची मुलं असणार नाही, पण ज्या वर्गाला तुम्ही शिकवता 1 ते 8 ते तर लहानाची मुलं आहेत ना, असेच सांगतील। आणि जे नवीन गुरुजी आहेत, ज्या नवीन ताई आहेत, ज्या शिक्षिका बनायच्या आहेत, त्यांच्यासाठी पण खतरा आहे। का? नोकरी नाही तर मुलगी नाही, नोकरी नाही तर मुलगा नाही। चला ठीक आहे। तर वर्गातील उत्तम शिक्षक म्हणजे असं समजायचं की मी आदर्श शिक्षक आहे। मग कसा आहे सर? ठीक आहे, तर वर्गातील उत्तम शिक्षक आता याच्यामध्ये काय, विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक जिज्ञासेचे पोषण करतो, बरोबर आहे जी। कारण की विद्यार्थ्यामध्ये कृत्रिमरित्या नाही, नैसर्गिकरित्या, कृत्रिम म्हणजे स्वतःहून आणलेला, नैसर्गिकरित्या एक जिज्ञासा असते आणि त्याला आपण काय करतो, पोषण करतो। ठीक आहे, विद्यार्थ्यांना परस्पर संवादासाठी प्रोत्साहित करतो, हे सुद्धा बरोबर करतो। कोण? जो उत्तम शिक्षक किंवा शिक्षिका आहे तो। त्यानंतर विद्यार्थ्यांना जगातील वास्तविक परिस्थितीमध्ये सम्मिलित करतो, हे सुद्धा बरोबर आहे। आता पहिलाही बरोबर आहे, दुसरा इथं गुरुजी 3-3 लिहून का जी?
बेवडा भाऊ, आपण काय लिहूया, वरील सर्व. म्हणजे वरील सर्व म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला काय असेल, बरोबर उत्तर असेल. ठीक आहे ना. काय करायचं, टीईटी पास व्हायचं आहे, तुम्हाला ढुंगणाला छाले येतपर्यंत बसावं लागलं तरी चालेल, पण काय करायचं आहे, टीईटी पास करायचं आहे. आणि ओटी सर आहे तब तक कोटीत जायची गरज नाही. चला ठीक आहे, पुढला प्रश्न बघूया. रिकामी जागा ही शिक्षकाची भूमिका आहे. ज्ञानाचे संप्रेषण करणे, विद्यार्थ्यांना शिस्तीत ठेवणे, विद्यार्थी केंद्रित कृतीवर आधारित आंतरक्रियात्मक आणि अध्ययन प्रणालीची निर्मिती करणे किंवा सृजन करणे, आणि वरील सर्व. आता वरील सर्व मध्ये एकच प्रॉब्लेम आहे की विद्यार्थ्यांना शिस्तीत ठेवणे नाही गुरुजी, तो अगोदरचा काळ गेला. तर यामध्ये जो आपला बरोबर जो उत्तर येईल, बरोबरच्या काही उत्तर येईल, तो उत्तर येईल विद्यार्थी केंद्रित कृतीवर आधारित आणि आंतरक्रियात्मक अध्ययन प्रणालीची निर्मिती करणे किंवा सृजन करणे. त्यानंतर पुन्हा जसाच्या तसा प्रश्न आहे बघा, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, आलटून पालटून विचारलेला आहे. समजा तुम्ही माझे जुने, आता लक्ष द्यायचं, माझ्या काही व्हिडिओमध्ये लिहिलेलं आहे की 2024 म्हणजे काय सिलेबस बदलला का जी भाऊ, ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, बघू शकता. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल, मग याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, पूर्णची पूर्ण काय करायचं, मग शोधून काढायचं ओटी गुरुजीनं काय काय केलेलं आहे, झेंडे कुठं कुठं लावले आहे. चला ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न दिला आहे, रिकामी जागा ही शिक्षकाची भूमिका आहे. काय भूमिका आहे शिक्षकाची, बघा 2-2 काय आहेत, समान प्रश्न आहेत. ज्ञानाचे स्थानांतरण करणे, ज्ञान देणे, कौशल्य अर्जित करण्याचे प्रशिक्षण देणे, आणि चौथा दिलेला आहे ज्ञान निर्मिती किंवा ज्ञान संपादन करण्यास सहाय्य करणे. आता लक्ष द्यायचे गुरुजी, याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की गुरुजी शिक्षकाची भूमिका. आता शिक्षक अगोदरसारखा कमांडर नाही राहिला बाबू, आपण काय आहो, हेल्पर. हेल्पर म्हणजे तो काही कोणाची बॅग धरते तोला हेल्पर का नाही, विद्यार्थ्यांना फक्त मार्गदर्शन करणे, त्यांना फक्त हेल्प करणे, जिथं जिथं त्यांना प्रॉब्लेम येत असेल, अडचण येत नसेल, त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शन करणे आहे. म्हणजे याचं बरोबर उत्तर येईल की मुलांमध्ये ज्ञान निर्मिती आणि ज्ञान संपादन करण्यास आपल्याला फक्त काय करणे आहे, सहाय्य करणे. म्हणून पर्याय क्रमांक 4 याच्या काय असेल, बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया, 30 प्रश्न बघूया, कारण की 30च येतात. आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघूया. खालीलपैकी अध्ययन अध्यापनाचा कोणता स्तर नाही, कोणता स्तर नाही असा विचारलेला आहे. तर पहिला दिलेला आहे विभेदीकरण स्तर, स्मृती स्तर, चिंतनशील स्तर आणि समजण्याचा स्तर. याच्यामध्ये अध्ययन अध्यापनाचा स्तर कोणता नाही, तर विभेदीकरण स्तर हा अध्ययन अध्यापनाचा स्तर नाही. म्हणून पहिलाच आपला काय येईल, ऑप्शन येईल. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या स्तरामध्ये मुले आपल्या समकक्षी वयोगटाशी सक्रिय सदस्य बनतात. समकक्षी म्हणजे सारखेच जे वयोगट आहे त्याचे सक्रिय सदस्य, किशोरावस्था, प्रौढावस्था, प्रारंभिक बाल्यावस्था की बाल्यावस्था. तर याच्यामध्ये जी काही किशोरावस्था आहे, लई डेंजर अवस्था, याच्यामध्ये जे काही मूल्य आहेत ते आपल्या समकक्षी वयोगटाचे सक्रिय सदस्य असतात. गँगने बोल दिया, गँगमेटने बोल दिया तो बोल दिया. चला ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याच्या काय असेल, किशोरावस्था, त्याच्या काय असेल, बरोबर उत्तर असेल. चला ठीक आहे. पुढला प्रश्न आपण बघूया. जेव्हा एखादा विद्यार्थी अयशस्वी होतो, आता अयशस्वी होतो म्हणजे काय, फेल होतो जी, ठीक आहे, नापास होतो, ठीक आहे, तेव्हा असे मानले जाते की एखादा विद्यार्थी म्हटलेला आहे, काय म्हटलेलं आहे, एखादा विद्यार्थी, सर्वच विद्यार्थी नाही. पद्धती किंवा प्रणाली अयशस्वी आहे असं म्हणतो का, नाही, एकच फेल झालाय ना. शिक्षक अयशस्वी आहे का, अरे भाऊ शिक्षक अयशस्वी झाला तर दुसरे विद्यार्थी काय झाले आहेत, पास झाले आहेत. पाठ्यपुस्तकं अशी अयशस्वी आहेत का, तेही सुद्धा नाही म्हणता येत. मग काय म्हणता येईल, ही वैयक्तिक अयशस्वीता आहे. ही काय आहे, वैयक्तिक बाब आहे. कारण की एखादा विद्यार्थी जर अयशस्वी, एखादा विद्यार्थी पुन्हा म्हणतो, ही काय आहे, वैयक्तिक अयशस्वीता आहे. म्हणजे त्याच्या काय आहे, त्याच्या काय आहे, पर्सनल फेल्युअर आहे. चला ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया. तरुण मुलांच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये पालकांची भूमिका असावी. कशी असावी, निषेधात्मक असावी, बिलकुल नाही भाऊ, जमत नाही. सक्रिय असावी, थोडा थोडा जमते. संवेदनात्मक असावी, थोडा थोडा जमते. उदासीन असावी, बिलकुल नाही जमत. आता सक्रिय असावी की संवेदनात्मक, अरे संवेदन असून काय कराल, तर
पालकांनी कसं असायला पाहिजे, सक्रिय असायला पाहिजे. म्हणून तरुण मुलांच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये पालकांची भूमिका ही सक्रिय असावी. सक्रिय आपला काही बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. त्याला काय करायचं, गोल 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 पूर्ण डार्क करून घ्यायचं. चला ठीक आहे. कुटुंब हे रिकामी जागा एक साधन आहे. आता यामध्ये ऑप्शन फेकलेले आहेत. अनौपचारिक शिक्षणाचे, औपचारिक शिक्षणाचे, बिगर औपचारिक शिक्षणाचे की दूरस्थ शिक्षणाचे. तर कुटुंब हे अनौपचारिक शिक्षणाचे साधन आहे. लक्ष द्यायचं ताई. तुम्ही पोळ्या लाटू सुद्धा लाटता सुद्धा व्हिडिओ ऐकू शकता. समोर मांडून द्यायचं जी गॅस जळत राहते, पोळ्या लाटत राहते, करत राहायचं. चला ठीक आहे. तर कुटुंब हे अनौपचारिक शिक्षणाचे एक काय आहे, साधन आहे. पुढला प्रश्न आपण बघूया. आडवा करा भाऊ. मोबाईल काय करायचं, मोबाईलवर जर बघत असाल तर आडवा करायचं. काय, मोबाईलची स्क्रीन. ठीक आहे. नाही तर तुम्ही स्वतः आडवे होऊन जाईल. नाही, तसं नाही. तुमच्या वर्गात एक मतिमंद विद्यार्थ्याला बसविण्याचे सांगण्यात आले. मतिमंद आहे बिचारा. तर तुम्ही काय कराल, त्याला आपल्या विद्यार्थी म्हणून स्वीकारण्यास नकार द्यायला. निगेटिव्ह बातें तर करणे काच नाही. चला ठीक आहे. नाही असं करणं. मुख्याध्यापकांना त्याला मतिमंद विद्यार्थ्यांच्या वर्ग म्हणून नियोजित वर्गातील मुलांसोबत बसविण्याचे सांगा. मुख्याध्यापकाला सांगावं की लायकी आहे का भाऊ, तुमच्या मुख्याध्यापकाला किंवा फायर. चला ठीक आहे. असं नाही म्हणत, पण मुख्याध्यापकाला सांगून काय फायदा, कारण की तुमच्या वर्गात आहे, तुम्ही त्याचे वर्ग शिक्षक आहात. अशा विद्यार्थ्यांना शिकविण्याची पद्धत शिकाल. आपण काय करायचं, ते शिकून घ्यायचं. मतिमंद विद्यार्थ्याला कसं शिकायचं नाही, मग त्याला शिकवायचं. यापैकी एकही नाही असं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपल्याला अगोदर सर्व शिकून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर जे काही विशेष गरजा असलेले बालक आहेत, मग काय करतो आपण, असे विशेष प्रकारचे प्रशिक्षण घेतो आणि त्याच्यानंतर त्यांना शिकवतो. तर अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत स्वतः शिकवाल, स्वतः शिकाल आणि त्याच्यानंतर शिकवाल. तेव्हाच टिकाल गुरुजी. ठीक आहे. त्यानंतर उत्तर बाल्यावस्थेत बालके भौतिक वस्तूच्या कोणत्या आवश्यक तत्वातील बदल किंवा परिवर्तन समजू शकतात. द्रव्यमान व संख्या त्यानंतर द्रव्यमान, संख्या आणि क्षेत्र. सांगा बरं याचं उत्तर काय येईल. अरे बाबा, उत्तर बाल्यावस्थेच्या नंतरची जी भौतिक वस्तूच्या कोणत्या आवश्यक तत्व, तर ते द्रव्यमान, संख्या आणि क्षेत्र हे तिन्हीमध्ये काय आहे, तर आपल्याला परिवर्तन समजू शकतात. कोण, बालके. द्रव्यमान, संख्या आणि क्षेत्र. पर्याय क्रमांक 4 त्याचे उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया. काय म्हणत आहे पुढला प्रश्न, की ध्येय प्रेरणेच्या दृष्टीने कोणते विधान योग्य आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी ध्येय प्रेरक आवश्यक आहे. चला ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न असा म्हटलेला आहे की जर व्यक्तिगत क्षमतांचे समाधान महत्त्वपूर्ण असेल तर ध्येय अभिप्रेरकास विकास प्रेरक म्हटले जाऊ शकते. हे बरोबर आहे. जर लोकांमध्ये स्पर्धेवर भर असेल तर ध्येय अभिप्रेरकाला सामाजिक अभिप्रेरक म्हटले जाऊ शकते. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पहिलाही बरोबर, दुसराही बरोबर, तिसराही बरोबर, म्हणजे वरील सर्व काही काय आहे बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2005 माहित आहे का जी. RT गुरुजी. ताई, राईट टू एज्युकेशन. त्याला आपण म्हणतो शिक्षणाचा अधिकार अधिनियम. RTE 2005 मध्ये असे स्पष्ट केले आहे की इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या 200 पेक्षा अधिक असेल. वर्ग किती, 1 ते 5 वर्ग, आणि विद्यार्थी संख्या किती, 200च्या वर असेल तर विद्यार्थी शिक्षक यांच्यातील गुणोत्तर. आता एका वर्गाला एक शिक्षक केला तर 200 भागीला 5 किती येतील जी, 40 त्याच्या काय असेल बरोबर उत्तर येतील. असं म्हणायचं नाही गुरुजी आम्ही तर आर्टवाले होऊ जी. नाही, आर्टवाले व्हा नाही, काहीच व्हा गुरुजी व्हा. ठीक आहे. तर 40 विद्यार्थ्यांचे काय असेल गुणोत्तर असेल. कशाच्या, विद्यार्थी आणि शिक्षक. चला ठीक आहे. हे कुठं म्हटलेलं आहे, मी म्हटलंय का, नाही, RTE 2005 मध्ये म्हटलेलं आहे. चला ठीक आहे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. काय आहे की मानवी विकास कोणत्या 2 घटकांच्या योगदानाचा परिणाम आहे. पालक आणि शिक्षक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक, अनुवांशिकता आणि वातावरण, की यापैकी कोणतेही नाही. हे चौथा तर आहेच नाही गुरुजी. तर मग कोणता आहे जी, अजी गुरुजी आदापादा म्हणू का जी, नाही. अरे म्हणजे कोणताही तुक्का नाही. तर मानवी विकास जर 2 महत्त्वपूर्ण घटकांचे योगदान असेल
तर तो कोणता आहे? तो कोणता आहे? सांगा ना जी, कोणता आहे? तर तो आहे अनुवांशिकता आणि वातावरण. तो काय आहे? अनुवांशिकता आणि वातावरण आहे. म्हणजेच याचं बरोबर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 येईल. त्यानंतर खालीलपैकी कोणते खालीलपैकी कोणते कथन हे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यास उत्तमरित्या प्रदर्शित करते? मानसिक आरोग्यास उत्तमरित्या प्रदर्शित करते. पूर्ण अभिव्यक्ती, संगतीकरण आणि सामान्य ध्येयाकडे निर्देशन. बरोबर वाटत आहे थोडासा, ठीक आहे. मानसिक विकार नसणे, चला ठीक आहे. व्यक्तित्वाच्या विकासापासून मुक्ती नाही जी, यापैकी नाही. तर पहिला की दुसरा? तर याच्यापैकी सर्वात जास्त तंतोतंत आहे पूर्ण अभिव्यक्ती, संगतीकरण आणि सामान्य ध्येयाकडे त्याचे काय करणे? निर्देशन करणे. म्हणून पर्याय क्रमांक 1 काय होईल? काय होईल? अरे हो ना, नाक खाजवली. काय होईल? त्याच्याबरोबर उत्तर येईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. नाक खाजवलं चालते भाऊ, पण त्याच्यानंतर नाक कापणे नाही चालत, है ना. तर नाक कापू देऊ नका, पास व्हा. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? शिक्षण ही एक कला आहे, ठीक आहे जी गुरुजी. शिक्षण हे एक शास्त्र आहे, ठीक आहे जी गुरुजी. शिक्षण हे शास्त्रही नाही व कलाही नाही, हे तर बिलकुल बरोबर नाही जी. शिक्षण हे काही प्रमाणात कला व काही प्रमाणात शास्त्र आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय आहे? बरोबर उत्तर आहे. असेच प्रश्न येतात. आपण VIP लिहितो, VIP म्हणजे व्हेरी व्हेरी IMP, VVIMP. चला ठीक आहे. त्यानंतर आपण PYQ पण बघणार आहोत. आमच्याशी जुडून राहा भाऊ, कल्याण होईल. आमचं काय कल्याण, आम्ही ऑलरेडी गुरुजी आहोत. चला ठीक आहे. त्यानंतर पुढलं बघूया. जर विद्यार्थी वर्गात उपस्थित राहत नसेल तर तुम्ही काय कराल? सांगा ना आदर्श गुरुजी, आदर्श ताई, तुम्ही काय कराल? त्याची कारणे जाणून दूर करण्याचा प्रयत्न कराल. बरोबर वाटते. शिकवण्याची पद्धत बदलाल भाऊ, पण तो उपस्थित नाही आहे ना जी. तुम्ही पद्धत बदलून त्याला समजणार आहे का? नाही, बरोबर नाही आहे. अनुपस्थितीबद्दल विद्यार्थ्यास समज द्याल, नाही फक्त समज देऊन काय कराल? त्यानंतर पुढला दिलेला आहे. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी असेच असतात म्हणून दुर्लक्ष करा. जाणे देणे मेरी तो नोकरी आहे भाई, मला काय करायचं आहे, आता आहे और जाता है नाही. तर त्याची कारणे जाणून घ्यायचं आणि ते दूर करण्याचं काय करायचं? प्रयत्न करायचा. किंवा जर एखादा विद्यार्थी वर्गात उपस्थित राहत नसेल तर का राहत नाही भाऊ? माझ्यात तर काही गडबड नाही, घरात तर काही गडबड नाही, शेजारच्या वातावरणात तर काही गडबड नाही, असं. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की अच्छा, मी ठीकठाक होते का? थोडासा कमेंट्स करून सांगून द्यायची, जेणेकरून दुसरा आपण जे काही व्हिडिओ घेऊया त्याच्यामध्ये थोडा बहुत आम्हाला पण चान्स असेल. ठीक आहे. वर्गात लहान मुलांना पुढे, जे लहान आहे छुटूक पुढे बसवा. मोठे आहेत जे लंबू आहेत त्यांना मागे बसवा. दंगा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीच्या टप्प्यात बसणे, म्हणजे जिथं आपली नजर जाईल तिथं चावट मुलं, खट्याळ मुलं, बदमाश मुलं. आणि त्याच्यानंतर अध्यापनास वातावरण निर्मिती करणे ही कशामध्ये मोडते? संप्रेषण कौशल्य आहे, वर्ग व्यवस्थापन कौशल्य आहे, चेतक बदल कौशल्य आहे की प्रबलन कौशल्य आहे? हे सर्व गोष्टी आपण कुठं करतो जी? वर्गात करतो. म्हणजे काय आहे? वर्ग व्यवस्थापन कौशल्य आहे. अरे वर्गातच करतो ना भाऊ. तू छुटूक आहे समोर बस, तू मुटूक आहे मागे बस. भाऊ तू मोठा चेंगडी आहे रे, तू काय कर, मला दिसतील पूर्ण 35 मिनिटं 40 मिनिटं असा बस. चला ठीक आहे. तर म्हणजे वर्ग व्यवस्थापन कौशल्य आहे. ठीक आहे. त्यानंतर उमेशला सर्व प्रश्नांची, उमेशला सर्व प्रश्नांची उत्तरे पाठ आहेत. वा, या विधानातून रिकाम्या उमेशच्या कोणत्या वर्तनाबद्दलच्या? अरे सर्व पाठ आहेत म्हणजे काय आहे? ज्ञानात्मक बोध होते, ज्ञान चांगला आहे. चलो ठीक आहे. म्हणजे ज्ञानात्मक बोध होतो. चला, काही तकलीफ नाही. चला ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. काय म्हणतो? तुमच्या विद्यार्थ्याला एखाद्या बाबतीत तुमची मदत हवी असेल, तुमची काही मदत पाहिजे तुमच्या विद्यार्थ्याला, तर काय करा? अशा विद्यार्थ्याला मुळीच थारा देऊ नये. मी पुन्हा सांगतो बापू, निगेटिव्हिटी नाही. मुलगा कोणाचे असला तरी आपलाच आहे. म्हणजे काय? विद्यार्थी केंद्रित शिक्षण. तर थारा देऊ नये, मला तर कामच नाही आहे. त्याची समस्या सहानुभूतीने ऐकून घ्यावी. बरोबर वाटते जी. पुढलाही बघून घेऊया. तुम्ही केवळ अभ्यास विषयक चर्चेसाठी उपलब्ध आहात असे विद्यार्थी. भाऊ अभ्यासाच्या सांगा, तुझ्या घरच्या समस्या म्हणून नको सांगू. नाही, असं म्हणूच शकत नाही.
त्यानंतर विद्यार्थ्याला विभाग प्रमुखांना किंवा त्यांच्या प्राचार्याला भेटण्याचं, जा रे भाऊ तू हेडमास्टरकडे जा, हेडमास्टरीन बाईकडे जा, असंही करता येत नाही. म्हणजे त्याच्या समस्या सहानुभूतीने ऐकून घेणे हे एक आदर्श शिक्षकाची, आदर्श शिक्षिकेचे काय आहे, लक्षण आहे. चला ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. TET पास करावायचा आहे ना जी, ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया, काय आहे की रिकामी जागा ही शिक्षणाची 3 सूत्रे आहेत. रीडिंग, रायटिंग आणि अरिथमेटिक. रीडिंग वाचणे, रायटिंग लिहिणे, अरिथमेटिक गणित. अरे बरोबर आहे ना जी, वाचता लिहिता येते पण गणिता वेगळंच आहे. आता बरोबर ठीक आहे, कुठला बोलूया, रीडिंग, रायटिंग आणि रिकॉलिंग. रिकॉलिंगवाला तर कामच नाही आहे भाऊ. रीडिंग, त्यानंतर रिमेंबरिंग नाही, रिमेंबरिंगवालाही काही नाही, भोक्कमपट्टीवाला कामच गेला. त्यानंतर रिसायकलिंगवालाही कामच गेला. म्हणजे रीडिंग, रायटिंग आणि अरिथमेटिक गणिताचं काम, लिहिणे, वाचणे आणि अंकगणित. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल, 2 याच्या बरोबर, पर्याय क्रमांक 1 याच्या काय होईल, बरोबर उत्तर येईल. शक्तिमान, आपण 2 म्हटला होता, एकच आहे, पण ते रीडिंग, रायटिंग, अरिथमेटिक बरोबर म्हटलं होतं. हां गुरुजी ठीक आहे. रिकामी जागा, असं नाही, रिकामी जागा नाही, हे सहशालेय कार्यक्रमाच्या फायद्यांपैकी नाही. फायदा नाही म्हणते, फायदा नाही म्हणते, कशाच्या, सहशालेय कार्यक्रमांच्या फायदा नाही आहे असं सांगायचं म्हणते. कोणता फायदा नाही आहे, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, हा तर फायदा आहे जी. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, हाही फायदा आहे जी. विद्यार्थ्यांच्या अपव्यय झाल्यामुळे, अपव्यय, अरे बापरे वेळ वाया झाला म्हणते, त्याचे अभ्यासाचे नुकसान, कधीही सहशालेय कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत नाही. म्हणून तिसराच काय आहे, हा फायद्याचा नाही. चला ठीक आहे, पर्याय क्रमांक कोणता सांगूया आपण, 3. त्यानंतर पुढला प्रश्न आपण घेऊया, काय म्हणत आहे पुढला प्रश्न, अध्ययन झाले नाही तर अध्यापन झाले असे म्हणता येणार नाही. बरोबर आहे की ठीक आहे जी, चूक आहे जी. तर पहिला इथं लिहिलेलं आहे की हे विधान बरोबर आहे. आता गुरुजी तुम्ही एवढाच आता सांगू शकता, लाव बरं जी आपला दिमाग, अध्ययन झालं नाही तर अध्यापन झाले नाही, नाही काय, अध्ययन झाले नाही तर अध्यापन झाले असे म्हणता येणार नाही. अरे बरोबर आहे, हे काय आहे, बरोबर आहे. चूक कसं होईल जी, अनिश्चितही होणार नाही आणि त्याच्यानंतर कल्पना शक्ती हे होणार नाही. म्हणजे हे विधान काय आहे, बरोबर आहे. काय विधान बरोबर आहे, अध्ययन झाले नाही तर अध्यापन झाले असे म्हणता येणार नाही. अगोदर अध्ययन, त्याच्यानंतरच अध्यापन. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी बरोबर जोडी कोणती, बरोबर जोडी, नियमित व्यायाम करणे, योग्य झोप, विश्रांती, चांगल्या सवयी हे शारीरिक घटकात येते, तर बरोबर आहे. त्यानंतर कौटुंबिक जिव्हाळा, सहकार्य, प्रेम, शेजाऱ्यांचे चांगले वर्तन हे सामाजिक घटक आहे, हेही बरोबर आहे. त्यानंतर वातावरण, वर्गखोल्या हे परिणामकारक घटक, हेही बरोबर आहे. म्हणजे काय आहे, पहिलाही बरोबर, दुसराही बरोबर, तिसराही बरोबर, म्हणजे वरील सर्व काय बरोबर. पर्याय क्रमांक 4 आपला काय होईल, उत्तर होईल. जास्त नाही वाचले जी भाऊ. पुढला प्रश्न बघूया आपण, हा औपचारिक व अनौपचारिक चर्चेतील फरक आहे. औपचारिक चर्चा आणि अनौपचारिक चर्चेतला फरक, हे 4 जे काही पॉईंट दिलेले आहेत 1, 2, 3, 4 कोणता आहे सांगा म्हणते. औपचारिक चर्चेचे आयोजन करावे लागते, तर अनौपचारिक चर्चेचे आयोजन करण्याची गरज नसते. नाही, असं नाही म्हणजे औपचारिक चर्चेत विशिष्ट घटक सहभागी होतात, तर अनौपचारिक चर्चेत सर्वांचा भाग घेणारे विशिष्ट घटक नसतात. नाही, हेही बरोबर नाही. अनौपचारिक चर्चेत सर्वांचा सहभाग असतो, तर अनौपचारिक चर्चेत सर्वांचा सहभाग असतोच असे नाही, हेही बरोबर नाही. त्यानंतर अनौपचारिक, आता तुम्ही म्हणाल 4च्या बरोबर वाचून तर घे भाऊ, अनौपचारिक चर्चेत विशिष्ट विषय ठरलेला नसतो, तर अनौपचारिक चर्चेत मात्र विशिष्ट विषय ठरलेला असतो, हे बरोबर आहे. कारण की जी काही औपचारिक चर्चा आहे तिथं विषय हा ठरलेला नसतो, पूर्वनियोजित नसतो, पण अनौपचारिक चर्चेत मात्र हा विषय पूर्वनियोजित असतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचा काय होईल, उत्तर होईल. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न म्हणते, एकाच वर्गात अध्ययन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या अध्ययन पातळीमध्ये फरक असतो. बरोबर आहे का, कारण की प्रत्येकाची योग्यता सारखी असते नाही. ठीक आहे, प्रत्येकाची योग्यता सारखी असते, प्रत्येकाची योग्यता वेगवेगळी असते, हा बरोबर आहे. त्यानंतर शिक्षक योग्य प्रमाणे शिकवित नाही, असा नको म्हणा गुरुजी, आम्ही पण गुरुजी आहोत. त्यानंतर शिक्षक सर्व विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाही, असंही होत नाही. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी काय असते, योग्यता असते. म्हणून विद्यार्थ्यांच्या अध्ययन पातळीमध्ये काय असतो, फरक असतो. चला ठीक आहे.
गुरुजी मोठ्या पडद्यावर कोण नाही शिकवायची भाऊ, मोठ्या मुश्किल ना तर मोठ्या पडद्यावर घ्यायसाठी पैसे लागते ना जी. गुरुजी माणसाकडे ते कोटचे जी. आम्ही काय ऑनलाईनचे काही पैसे घेतो का तुमच्यासाठी? नाही. चला ठीक आहे, पुढला प्रश्न बघूया. परीक्षेशी संबंधित गैरप्रकारांमध्ये दरवर्षी वाढ होत चालली आहे. परीक्षेमध्ये काही गैरप्रकार होतात, पेपर फुटी, हसा फुटी, तसा फुटी, चिटिंग चालणे, फिटिंग चालणे, सिटिंग चालणे, सेटिंग चालणे. चला ठीक आहे, तुमच्या मते या दुर्दशेची जबाबदार कारण कोणते आहे? प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक काळजी न घेणे. ठीक आहे, थोडा ठीक आहे. प्रत्येक पालकाच्या आपल्या पाल्याकडून वाढणाऱ्या अपेक्षा. ठीक आहे, पण त्याच्या गैरप्रकाराचा काय संबंध आहे? होऊ शकते थोडासा. ठीक आहे, पुढला बघूया. वाढत्या स्पर्धेमुळे काहीही करून परीक्षेत यश मिळवण्याची तीव्र इच्छा. कधी कधी असंही होऊ शकते. चौथा बघूया. शिक्षण क्षेत्राची संबंधित व्यक्तीची आपल्या कर्तव्यात प्रकरणा. जे नालायक शिक्षण क्षेत्रात जातात तेच काय करतात? भ्रष्टाचार करतात. म्हणून पर्याय क्रमांक 4, जे काही परीक्षेमध्ये गैरप्रकार होते तर हे कोण करवतात? जे बाहेरचे लोक नाही, जे शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहेत तेच आपल्या कर्तव्यामध्ये काय करतात? कसूर करतात. पूर्ण नाही, काहीला म्हटलंय, नाही तर बस ओटी गुरुजी मुर्दाबाद. चला ठीक आहे, म्हणा रे मुर्दाबाद म्हणा, नाही काही म्हणा. ठीक आहे ताई. त्यानंतर पुढला आहे, 2 प्रश्न बघूया. संक्रियापूर्ण अवस्था बालकाच्या रिकाम्या जागा वयात असते. संक्रियापूर्ण, आता याच्यामध्ये कोणती आहे जी गुरुजी? 2 ते 7 पाठ करून घ्यायचं ताई. हो, संक्रियापूर्ण अवस्था बालकाच्या जे 2 ते 7 वयोगटाला म्हणतो आपण. चला ठीक आहे. खाली शिक्षणाची काही ध्येय दिलेली आहेत, त्यापैकी सर्वश्रेष्ठ ध्येय कोणते? जीवनात पूर्णता आणणे, शारीरिक विकास करणे, नैतिक विकास करणे, व्यावसायिक यशस्वीता. आता भाऊ सर्वात मोठा काय? जीवनातच पूर्णता आणला म्हणजे सर्वच काही होते ना जी. म्हणजे त्याच्या पर्याय क्रमांक 1. आता जर तुम्हाला वाटत असेल की ओटी गुरुजीचे बाकीचे व्हिडिओ आम्हाला मागचेही पाहिजे आणि पुढचेही पाहिजे, तर मग काय करायचं? आत्ता वाटत असेल तर सबस्क्राईब करा आणि आपले तुमचे जे काही मैत्रिणी आहेत, मित्र आहेत, त्यांना सुद्धा सांगा, आजी आमचाही एक माणूस आहे म्हणा ओटी गुरुजी, त्याचे व्हिडिओ पहा, शेअर करा पटापटा. पुन्हा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये मिळूया. तोपर्यंत नमस्कार.